जय श्री महाकाल. नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत मध्य प्रदेशातील पवित्र नगरी उज्जैन मध्ये. शिप्रा नदीच्या पवित्र काठी वसलेले हे शहर म्हणजे श्रद्धा, इतिहास, अध्यात्म यांचा अद्भुत संगम. येथे आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भगवान महाकालेश्वर मंदिर, जिथे पहाटेची भस्मारती अनुभवणं म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. दर 12 वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो आणि लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. राजा विक्रमादित्याची ही भूमी आजही आध्यात्मिक ऊर्जेने भरलेली आहे. चला तर मग उज्जैनची ही दिव्य सफर सुरू करूया. शुभ संध्याकाळ मित्रांनो. आणि संध्याकाळचे वाजले आहेत रात्रीचे वाजलेत 8 आणि 8:35 आणि आता आपण पोहोचलेलो आहोत महाकालच्या भूमीमध्ये म्हणजेच उज्जैनला. एक 3-3:30 वाजता आम्ही प्रवास सुरू केला होता ओंकारेश्वरून आणि त्याच्यानंतर उज्जैनला आम्ही इथे पोहोचलो होता 8 वाजता. तयारी वगैरे करून फ्रेश होऊन पुन्हा एकदा उज्जैन एक्सप्लोअर करायला निघालो आहे. आणि असं म्हणतात एक शयन आरती असते महाकालची, म्हणजे शयन आरती याचा अर्थ की त्यांना झोपवण्याची एक प्रथा आहे, त्याला शयन आरती असं बोलतात. ती असते 9:30 वाजता. सो आम्ही बघायला चाललो आहे की ती आम्हाला भेटते का, कारण ऑब्वियसली गर्दी खूप असते. आणि आजूबाजूचा परिसर एकदम उलट आहे. जे ओंकारेश्वरच्या इथे जे आम्हाला गावचा एरिया दिसला होता, म्हणजे अक्षरशः म्हणजे बऱ्याच असं वाटत होतं की आम्ही कुठे आलो आहे, एखाद्या म्हणजे कुठली सोय व्यवस्थित नव्हती तिकडे. असं वाटत होतं खूप जुनाट म्हणजे परंपरा वगैरे गोष्टी लोक वापर करतात, त्याच्या एकदम विरोधात आहे. आणि इथे बघतोय तर सगळं एकदम मुंबईसारखं किंवा मुंबईपेक्षाही सुंदर दिसतंय. तुम्हाला मी दाखवतो. तर मुंबईलाही लाजवेल असे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, सुंदर अशी रोषणाई आहे, बाजूला उंच उंच इमारती आहेत, चांगलं बॅरिकेटिंग आहे. आणि इथे हे उद्यान आहे महाकालचं उद्यान, इथे खूप सुंदर रोषणाई केली आहे आणि रात्रीचं ते बघण्यासारखं असतं. सो आम्ही ते आता बघायला जातो आहे. आणि आपली सगळी मंडळी, आपले मित्र रेडी झाले आहेत, कारण थंडी खूप आहे. थंडी खूप असल्यामुळे सगळ्यांनी स्वेटर वगैरे घातलेत. आणि आता तापमान किती आहे तरी पण आपल्या इकडचं सध्या जे उज्जैनचं आहे हे 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमान वाटतंय, कारण तेवढीच थंडी दिसते इथे. आणि आता आपण चाललेलो आहोत महाकाल लोकमध्ये. हे महाकाल लोक आहे, सुंदर अशी रोषणाई गेलेली आहे. सो आपण आता तिथे जातो आहे महाकाल लोकमध्ये. इथून सुरू होतो महाकाल लोकचा गेट. आणि आतमध्ये बघाल तर स्वर्ग आहे, स्वर्ग. का उज्जैनला लोक एवढी येतात आणि का एवढं मानलं जातं याचा अनुभव आम्हाला यायला लागला आहे. आता आम्ही जस्ट आता पोचलो आहे आणि हा आहे महाकाल लोकचा भाग. आणि बाजूला आहे ही छान अशी नदी आणि ही रोषणाई. इथे बघता येतं आजूबाजूला, बघा काय सुंदर रोषणाई आहे, ही सुंदर रोषणाई. आणि इथे खाली हे नदी आहे आणि बघा किती छान रोषणाई गेली आहे सगळीकडे. खूप बघण्यासारखे. म्हटलं ना मुंबईलाही लाजवेल असं एकूण सौंदर्य दिसतं इथे महाकाल लोकचं. समोरून जर बघताय तर इथं तुम्हाला ही पूर्ण महाकाल लोकची रोषणाई दिसते. तर हे आहे महाकाल मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. इथूनच आपल्याला एंट्री करायची असते, पण आता आपण जात नाही आहे कारण आपल्याला सकाळी दर्शन घ्यायचं आहे. सो आता आपण ही रोषणाई आणि इकडचं जे मुख्य आकर्षण आहे ते आज आता बघण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण 9:30 वाजता हे सगळं बंद होतं. सो 9:30च्या आधी आपल्याला हे सगळं बघायचं आहे. आणि आपल्याकडे 2 दिवस आहेत तसे, पण 2 दिवसामध्ये आपण पूर्ण एक्सप्लोअर करूच उज्जैन महाकाल. खूप गर्दी आहे आणि मराठी लोकांची संख्या आता इथे खूप दिसते. म्हणजे सकाळी ओंकारेश्वरला खूप कमी लोक दिसत होती, पण त्याच्या उलट पूर्ण मराठी लोकांचा क्राऊड इथे दिसतोय आता मला उज्जैन महाकालला.
तर ज्यांना कोणाला बाहेरून दर्शन घ्यायचं, इथून तुम्हाला महाकालचं दर्शन होतं. हे लाईव्ह दर्शन आहे आत्ता मंदिरातलं. आणि इथे सुंदर अशा मूर्त्या आहेत, आकर्षक अशा मूर्त्या आहेत बघा, केवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. आणि हा आहे पंचमुखी हनुमानाची मूर्ती. आणि त्याचबरोबर इथे दत्तांची पण आहे आणि अनेक छोटे छोटे आहेत, नरसिंह अवतार, अनेक मूर्त्या आहेत. जर तुम्हाला कोणाला जर ऑनलाईन दक्षिणा द्यायची असेल किंवा दान करायचं असेल ना, तर इथून तुम्ही महाकालेश्वर मंदिरला दान सुद्धा करू शकता. हा QR कोड आहे या मूर्त्यांच्या शेजारीच. इथे अजूनही बऱ्याच मूर्त्या आहेत, आपण त्या पण दाखवूया तुम्हाला. सो आता आम्ही पुढे पुढे जातोय आणि खूप छान आहे. म्हणजे एक पार्क बनवलं आहे त्यांनी, एक म्युझियम बनवलेलं आहे. त्या म्युझियमच्या माध्यमातून त्यांना आपली जी संस्कृती आहे पूर्ण ती सर्व भक्तांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खरंच खूप छान रोषणाई आहे आणि खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. मेन म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी इथे गाडीची सुद्धा सोय आहे फिरण्यासाठी, इथे ती सोय केलेली आहे. आणि बघा आता या साईडला तुम्हाला दिसेल की सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे भिंतीवरती. बघा इथे शाही स्नान आहे, हे शाही स्नानाचं आहे. त्याच्यानंतर महाकाल शाही सवारी, ही महाकालची शाही सवारी आहे. त्याच्यानंतर इथे आहे सम्राट भरत यांचं हे चित्र आहे, रेखीव केलेलं हे चित्र. त्यानंतर इथे कालिदास, त्याचबरोबर वररुची यांच्या, आणि इथे बघतोय आपण तर इथे आहे सिंहासन बत्तीसी यांचं हे रेखीव चित्र. बघा किती सुंदर सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे. इथे सम्राट अशोकाचं पण छायाचित्र आहे रेखीव कोरलेलं. हे आहे सम्राट अशोकाचं रेखीव चित्र. उदयन वासव दत्ता, श्रीकृष्ण मित्रवृंदा, ते सुद्धा आहे इथे. त्यानंतर देवी अहिल्याबाई होळकर यांचीही ही सुंदर अशी शिल्पकृती इथे रेखाटली आहे. त्यानंतर राणोजी सिंधिया, सम्राट विक्रमादित्य यांनी या मंदिराचं निर्माण केलेलं आहे खरं तर. त्यानंतर इथे नवनाथांचं आहे रेखीव चित्र. रांजा इंद्रधनूचं रेखीव चित्र आहे. पुढे जाल तर गुरु नानक उज्जैन यांचं आगमन झालं होतं, गुरु नानकांचं, ते सुद्धा आहे. आणि राजा भोज यांची आहे. अशा बऱ्याच रेखीव चित्र आहेत, पुढपर्यंत आहे, खूप आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत बरोबर 5:15 आणि आज आहे आमचा उज्जैन टूरचा तिसरा दिवस. काल रात्री आम्ही महाकाल देवाचं दर्शन घेतलं होतं, पण असं म्हणतात की सकाळचं दर्शन खूप पवित्र असतं. जो आज परत एकदा सकाळी निघालो आहे. भस्मारतीचा प्रयत्न केला होता, पण भस्मारती मिळणं फार कठीण होतं, कारण त्याची बुकिंग जी असते ही ऑनलाईन 3 महिन्यापूर्वी होते. आणि इथे सुद्धा एक दिवस अगोदर पूर्ण रात्रभर जागून फॉर्म वगैरे ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या करून मग आपल्याला भस्मारतीची अपॉइंटमेंट मिळते आणि त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो. पण ते पॉसिबल नव्हतं आम्हाला. सो आम्ही आता चाललो आहे सकाळी 5:15 वाजता आपल्या जे महाकाल देवाचं दर्शन घ्यायला. काल पण खूप छान दर्शन झालं होतं. बराच वेळ आम्ही देवाच्या समोर होतो, एकदम डोळे भरून पाहता आलं देवाला. आणि आता आपण चाललेलो आहे. खूप थंडी आहे, पारा बहुतेक 12 ते 11 सेल्सिअस इतका आहे आणि खूप थंडी असल्यामुळे हात पूर्ण असे एकदम टाईट झाले. आम्ही आपलं जॅकेट वगैरे कानटोपी वगैरे वेअर करून बाकीचे सगळेजण चाललो आहोत आता मंदिराच्या दिशेने. 6 मंडळीपैकी आम्ही तिघं, म्हणजे मी, निलेश आणि रोशन, आम्ही तिघंच आता सकाळच्या दर्शनासाठी चाललो आहे. कारण काल बाकीच्यांनी रात्री दर्शन घेतलं, तसं आम्ही पण घेतलं होतं, पण ते शयन आरतीला थांबले होते आणि आम्ही मग आमच्या रूमवरती परत आलो होतो. आम्हाला सकाळचं दर्शन घ्यायचं होतं.
सो आता जातोय. रस्ता बघा पूर्ण खाली आहे, पूर्ण रस्ता खाली आहे आणि समोर तिथे मंदिर आहे आणि तिथे मंदिरामधून पूजेचा आवाज वगैरे येतोय, आरतीचा आवाज येतोय. सो चला जाऊया आता मंदिराच्या दिशेने. चाललेलो हो मुख्य प्रवेशद्वाराने आणि इथूनच मंदिरात जायचा रस्ता आहे. आणि सकाळ असून पण बरीच गर्दी आहे, लोक सकाळी पहाटे पहाटे भरपूर दर्शन घेतात. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम